महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वेगवेगळ्या चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनवीन उमेदवार जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अमरावतीमध्ये स्वतः आनंदराज आंबेडकर जे आहेत ते देखील लोकसभेसाठी मैदानात उतरणार आहेत. आणि याचविषयी संपूर्ण त्यांची रणनीती कशी असेल किंवा विकासाचा मुद्दा काय असेल किंवा कशा पद्धतीने ते लढणार आहेत याचविषयी बोलण्यासाठी स्वतः आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुरुवातीला तर आपण पाहायला गेलं तर सध्या लोकसभेचं वारं सर्वत्र वाहतंय. तुम्ही देखील आता मैदानात उतरलेला आहात. अमरावतीमधून तुम्ही देखील लढण्याचा निर्णय घेतलाय. काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, अमरावती मतदारसंघ हा विदर्भामधला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. संत्र्यासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेला. परंतु आज तिथे दुर्दैवानं तिथं शेतकरी आत्महत्या करतो. एवढा चांगल्या पद्धतीने संत्री पिकवले जात आहेत, परंतु शेतकरी आत्महत्या करतो. त्याचबरोबर तिथे प्रचंड मोठी बेरोजगारी जशी देशामध्ये आहे त्याच पद्धतीचं बेरोजगारांचे तांडीच्या तांडी आहेत. आदिवासी भागामध्ये तिथे तर म्हणजे कुपोषण, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाची आबाळ, रोड नाहीत, शाळा नाहीत, एवढी वाईट परिस्थिती आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये की त्या बिचाऱ्यांना म्हणजे ते या देशामध्ये स्वातंत्र्यानं त्यांना काही स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला की नाही हे प्रश्न आहे. कारण पाणी मिळत नाही. त्याचबरोबर तिथे जी अमरावतीमध्ये MIDC आहे त्यात ते बरेचसे मोठे उद्योगधंदे बंद झालेले आहेत. काही उद्योगधंदे चालले आहेत, परंतु तिथे लेबर प्रॉब्लेम आहे. कारण का त्यांना ते परवडत नाही. अशा सर्व अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी त्या तिकडच्या सर्वसाधारण जनतेची आणि त्याचबरोबर वेगळा विदर्भ म्हणून जी एक संघटना आहे त्यांची आणि आंबेडकरी जनतेची एक मागणी होती की एक वेगळा चेहरा पाहिजे की जो खऱ्या अर्थानं एक वेगळा विचार घेऊन येऊ शकतो. आणि त्यासाठी म्हणून मला सर्वच लोकांनी आज तिकडच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फोन करून आणि खास विनंती करून सांगितलेलं की आनंदराजे आपण फॉर्म भरा, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. आणि त्यामुळेच मी आज हा रिपब्लिक सेनेतर्फे इलेक्शन लढवण्याचा म्हणजे पुढाकार घेतलेला आहे. आणि 2 तारखेला मी अमरावतीमध्ये जाऊन फॉर्म भरणार आहे. पण आपण दुसरीकडे पाहायला गेलं तर भाजपकडून ज्या आहेत त्या विद्यमान खासदार म्हणजे त्यावेळेस अपक्ष लढल्या होत्या आणि आता तर भाजपच्या तिकिटावर लढतायत. नवनीत राणा असतील, महाविकास आघाडीचे देखील त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे, वंचित बहुजन आघाडीचा देखील उमेदवार असणार आहे, त्यासोबतच बच्चू कडूंची जी प्रहार संघटना आहे त्यांचा देखील उमेदवार असणार आहे. म्हणजे अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची तेही बलाढ्य उमेदवारांची तुमचा सामना होणार आहे. नाही, प्रश्न कसा आहे की आज BJPमध्ये प्रचंड असंतोष आहे. बाहेरून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे तिथे अनेक लोक असंतुष्ट आहेत. आणि त्याचबरोबर तिथे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक लोक, त्या महाविकास आघाडीतले अनेक असंतुष्ट लोक आहेत. आणि हे सर्वांचं एक मोठं म्हणजे माझ्याशी संपर्क आहे आणि त्यांचं सर्वांचं मला खास करून सांगण्यात आलेलं आहे की आपण उभं राहा, आम्ही तुमच्याबरोबर पाठीमागे उभे राहतो. आणि त्यामुळंच आणि त्याचबरोबर वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबद्दलसुद्धा प्रचंड असंतोष तिथे वंचितमध्ये सुद्धा तयार झाला. आणि वंचितच्या तालुक्यापासून ते ग्रामीण भागापर्यंतच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड फोन आले की आपण या रिंगणामध्ये उभं राहावं अमरावतीमध्ये. आणि मुद्दामून त्यामुळंच मी अमरावतीमध्ये इलेक्शन लढवायचं म्हणून मी 6 महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि तिथे नेहमीच जातो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तिथे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. पांढरी गावामधल्या प्रवेशद्वारावरून आणि इतर अनेक त्या सर्वांवरती खऱ्या अर्थानं तिकडच्या असणाऱ्या कोणीच म्हणजे प्रतिनिधींनी कसलाही प्रकारचा भाग घेतला नाही. परंतु मी इथून मुंबईतून जाऊन आणि ते प्रकरण हँडल केलेले आहेत. आणि त्यामुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि तोच विश्वास मला येत्या इलेक्शनमध्ये कामाला येईल एवढं मला खात्रीलायक वाटतं आहे. पण वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी उमेदवार आहे, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी स्वतः उतरताय. म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे अनेक ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे, अमरावतीमध्ये पण देत आहेत, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी लढताय. मतांचं कुठेतरी विभाजन होणार नाही यामुळे? नाही, मी तुम्हाला ते सांगितलं मग अशी की वंचितच्याच कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की मी तिथे उभं राहावं. कारण त्यांना त्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे. आणि तसंही आंबेडकरी समाजामध्ये एक प्रकारे आणि खास करून आंबेडकर या नावाला एक वेगळं वलय आहे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आंबेडकर उभे राहतात तेव्हा कुठेही आंबेडकरी समाज त्यांच्या मागे असतो. आणि आजसुद्धा ती चित्र त्या अमरावतीमध्ये आहे. आणि त्यामुळे कुठच्याही पक्षातर्फे कोणीही उभं राहिलं
तरी त्याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आदिवासी विभागामध्ये विकास झालेला नाही, विद्यमान खासदार आहेत त्यांचं संपूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष नाही, तर तुमचे प्रामुख्याने प्रचारामध्ये कोणते मुद्दे असतील, कशा पद्धतीने प्रचार केला जाईल आणि कशा प्रमाणामध्ये लोकांमध्ये सहभाग असेल तुमचा? बघा, मध्यंतरी मी सांगितलं की मध्यंतरी जे झालेलं सामाजिक हे होती त्याच्यामध्ये मी पुढाकार घेऊन सर्व समाजामध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आज तिथे प्रचंड मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि तिकडच्या MIDC बंद होत चाललेल्या आहेत. खऱ्या अर्थानं परत एकदा त्या इंडस्ट्री रिवाईव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथे मी एक पाहिलं की तिथे अत्यंत चांगला सुशिक्षित वर्ग आहे, पण त्याला जॉब मिळत नाही. ते मुंबईला, नागपूरला असे जात आहेत. खऱ्या अर्थाने तिथे IT सेक्टर वगैरे जोमात सुरुवात केलं तर ती मुलं तिथल्या तिथे कामाला लागतील. एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा सुटू शकतो. त्याच पद्धतीनं तिथे संत्र्याचं मी म्हटलं जगामधलं सर्वात मोठं पीक तिथे येतं आणि अत्यंत फेमस पीक आहे ते. आणि त्याच्या कसलीही प्रोसेसिंग इंडस्ट्री नाही आहे. तिथे जर प्रोसेसिंग इंडस्ट्री केली तर ते जी काही संत्रं कधी अत्यंत कमी भावात व्यापारी वगैरे घेतात आणि शेतकऱ्यांना अत्यंत म्हणजे माती मोलाने विकावं लागतात. त्यावरती खऱ्या अर्थानं जर प्रोसेसिंग वगैरे झालं तर त्या शेतकऱ्याला आज आत्महत्या कराव्या लागतात. तो शेतकऱ्याला त्यांच्या घरामध्ये कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल. अशा पद्धतीने अनेक प्रोसेस आहेत का. आदिवासी भागामध्ये जो पेसा कायदा आहे तो लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, ज्यामुळे आदिवासींचं स्वतःचं असं एक वेगळं शासन तिथे तयार होईल. या पद्धतीने जर पुढाकार घेतला तर मला पूर्ण खात्री आहे की विदर्भामधला अमरावती हा नंबर 1चा जिल्हा होऊ शकतो. फक्त तिथे विजन असणारा माणूस पाहिजे. आणि ते मी बराच म्हणजे चिखलदरासारखं एक अत्यंत सुंदर म्हणजे पर्यटन स्थळ आहे. मला अजून कळलं नाही की ह्या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्याचा तिकडच्या कुठच्याही म्हणजे लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला नाही. खरं म्हणजे ते झाला तर ताडोबाच्या खालोखाल ते पर्यटन स्थळ होऊ शकतं. अशा एवढ्या चांगल्या पद्धतीचं ते पर्यटन स्थळ आहे. तर अनेक तिथे म्हणजे हे आहेत प्रोजेक्ट करता येण्यासारखे, पण दुर्दैवानं कोणी तिथे लक्ष दिलं नाही, फक्त राजकारण करत आहेत. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की एक वेगळ्या पद्धतीनं आपण या अमरावती जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं एक विकासाच्या मार्गावर घेऊन जावं. तिकडच्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करावं. त्यांना इतर ठिकाणी म्हणजे मुंबई आणि पुणे आणि नागपूरमध्ये जाण्याची गरज लागू नये. अशा पद्धतीची माझी एक इच्छा आहे आणि महत्त्वाकांक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांशी पण मला चर्चा झालेली आहे. आणि छोटे छोटे जर स्टेट झाले तर ह्या सर्व प्रश्नांना पटकन चालना मिळेल असं सुद्धा मला वाटतं. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून तिकडच्या असणाऱ्या सर्वसाधारण लोकांशी चर्चा करूनच मी माझी उमेदवारी भरत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी देखील शुभेच्छा. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकीय रणधुमाळी सुरू आहे आता, त्यामध्ये अमरावती मतदारसंघ जो आहे तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत असणार आहे. परंतु या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणाचा नक्की विजय होतं, कोण बाजी मारतं, मतदार राजा कोणाला नक्की कौल देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन दिनेश दिव्यासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.